आणि जेव्हा डिप्रेशन यायचं तेव्हा मी आई-बाबांनी मला शिकवताना जे कष्ट घेतले होते किंवा त्यांना जे अडचणी आल्या होते ते आठवण करून मला असं थोडं एनर्जी यायची. नंतर अजून रिस्टार्ट व्हायचो. आपल्या आवडीच्या गोष्टी या फक्त हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये असू शकतात, एंट्रन्स एक्झाममध्ये नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, टॉप ऑफ स्टॉक या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण IIT मुंबईचा वरद चिवटे, त्यानंतर BCCUचा वीरेन पाटील, त्यानंतर कमिसला IT मध्ये असणारी जान्हवी शहा हिचा पण टॉप ऑफ स्टॉक मध्ये आपण इंटरव्ह्यू बघितलेला आहे. त्याचा फायदाही अनेक जणांनी घेतलाय, अनेक त्याचा फायदा होणार पण आहे. असंच एक कॉलेज आहे. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण 10वी नंतर कोचिंग क्लासला 11th आपण ऍडमिशन घ्यायला जातो, त्या कोचिंग क्लासमध्ये ऍडमिशन घेताना आपल्या मनात जे आपलं ड्रीम कॉलेज असतं, त्या ड्रीम कॉलेजमध्ये पहिला IIT असतं, काही पॉप्युलर 5 NITs असतात आणि बॅकअप प्लॅन म्हणून आपल्याकडे जे टॉपचं कॉलेज असतं, विशेषतः महाराष्ट्रासाठी, ते म्हणजे COEP. जरी 1 नंबर 2 नंबरला असले, VJTI COEP मध्ये जशी स्पर्धा असते, जशी IITs मध्ये जरी IIT मुंबई 1 नंबरला नसलं तरी ते इमोशनली 1 नंबरला आहे, तसं COEPच्या बाबतीत असतं. COEP हे कायम प्रत्येकाच्या मनामनात घर करून आहे. याच कॉलेजला ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी सौरभ महेंद्र वागच, जो सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात शेटफळवरून आलाय. त्यानं पुण्यामध्ये कोचिंग घेतलं. त्यानंतर JEE मेनला 99.05 पर्सेंटाईल पाडून तो NIT सुरतकलला मेकॅनिकलला शिकत होता. 1 महिना तो तिथं होता आणि आपले जे कॅपराउंड्स होता, त्याच्या कॅपराउंड 4 मध्ये त्याला CS COEP अलॉट झालं. त्यानं JEEचा अभ्यास कसा केला, CETचा अभ्यास कसा केला किंवा काय फरक होता, त्याचं हे त्याला यश सहजासहजी मिळालेलं नक्कीच नाहीये. सातत्य, खूप मेहनत आणि आई वडिलांचा प्रचंड विश्वास याच्यावर त्यानं यश मिळवलेलं आहे. आपण या सगळ्या पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये सर्व हे कोडी उलगडणार आहोतच त्याच्याकडून. जास्त वेळ न घालवता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया, कारण मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की CET किंवा JEE ऍस्पिरंटचा वेळ हा खूप महत्वाचा असतो. एक मार्क महत्वाचे असतात. एक मार्कानं पर्सेंटाईल मध्ये आपल्याला मिळतं. 7 डेसिमल पर्यंत पर्सेंटाईल असतं आणि एक पर्सेंटाईल आपल्याला रँक डिसाईड होतो. त्यामुळं सौरभशी संवाद साधूया. सौरभ, सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन. तुझी थोडक्यात ओळख करून दे. तुझं गाव, स्कूल, कोचिंग आणि एंट्रन्स एक्झाम जर्नी, कोणते चॅलेंजेस आले आणि JEE मेन आणि CET साठी प्रिपरेशन कधीपासून सुरुवात केली हेही सांग. नमस्कार, मी सौरभ महेंद्र वागच, राहणार शेटफळ, जिल्हा सोलापूर येथून आहे. माझी स्कूलिंग 10th पर्यंत सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूर येथून झाली. त्यानंतर मी 11th-12th साठी एक्सटर्नल क्लासेस आयलनपूर पुणे इथे जॉईन केले. मी JEE काउन्सिलिंग थ्रू मला NIT सुरतकल मेकॅनिकल ब्रांच अलॉट झाली. त्यानंतर CET काउन्सिलिंग मध्ये कॅपराउंड 4 मध्ये मला कम्प्युटर सायन्स COEP मध्ये अलॉट झाले. फायनल डिसिजन माझा COEP CS असा ठरला. 11th-12th साठी एक्सटर्नल क्लासेस घ्यायचे हे आमचं फायनल डिसाईड झालं. एक तर लातूर आणि एक पुणे. फायनल डिसिजन आयलन पुणे येथेच झाला. JEE मेन आणि CET मी 11th पासूनच सिरियसली प्रिपरेशन चालू केली. ग्रेट सौरभ. तुझ्या आईचं एज्युकेशन जे आहे ते MA एमएड आहे आणि वडील तुझे शेतकरी आहेत. या बॅकग्राऊंड बद्दल थोडंसं सांग आणि आईकडून तुला एज्युकेशन रिलेटेड गायडन्स कसा मिळाला, वडिलांचा मेहनतीचा जो प्रवास होता तो तुला मोटिवेशनल कसा ठरला हेही सांग. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की स्टडीज घरामध्ये एक आईकडून शैक्षणिक वातावरण, दुसरीकडे शेतीचं बॅकग्राऊंड, याचा बॅलन्स तू कसा बघितलास? माझ्या आईचं शिक्षण MA एमएड आहे आणि आता ती एक टीचर आहे. माझे वडील एक शेतकरी आहेत आणि त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं. पण त्यांच्या वेळेस जे अडचणी त्यांना आल्या होत्या त्यामुळे त्यांना पुढे जास्त शिकता आलं नव्हतं. पण दोघांची शिक्षणाबाबतीत आवड होती, त्यामुळे फॅमिलीमध्ये एक एज्युकेशनल फ्रेंडली वातावरण नेहमीच होतं. जसं की मी सांगितलं, माझी आई एक टीचर होती, त्यामुळे मला प्रत्येक वेळेस माझ्या स्कूल लाईफ मध्ये किंवा 11th-12th मध्ये जेव्हा कधी मला गायडन्सची गरज होती किंवा मला काही अभ्यासाबाबतीत टिप्स पाहिजे होती, तेव्हा ती नेहमीच मला सपोर्ट करायची. आणि बाबांचं पण फ्रेंडली नेचर होतं माझ्या, त्यामुळे मला कधी असं प्रेशर फील झालं नाही, दोघां आईकडून पण आणि नाही बाबांकडून पण. माझे वडील एक शेतकरी आहे, त्यामुळे मी लहानपणापासून त्यांना शेतामध्ये काम करताना आणि राबताना पाहिलं आहे. त्यांची तीच मेहनत माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे आणि पुढे सुद्धा राहणार. स्टडी मी स्कूलिंग लाईफ मध्ये पण स्कूल सोबत शेतामध्ये पण काम केलं, कारण मला माहिती होतं की मेहनत काय असते आणि मला शिकवण्यामागे आई आणि बाबांची किती मेहनत आहे. त्यामुळे मला माझ्याकडून जेवढी मदत तेवढी मी बाबांना मदत करायचो शेतामध्ये. नाईस सौरभ, नाईस. हा खरंच या सगळ्या इंटरव्ह्यूचा आपल्या एक्सपिरियंटना खूप मोटिवेशन साठी उपयोग होणार आहे. आता आपण सब्जेक्ट कडे वळूया. सुरुवात करूया फिजिक्स पासून. फिजिक्स हा JEE मेन साठी क्रुशियल सब्जेक्ट आहे. फिजिक्सची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय होती हे सांग. फिजिक्स मध्ये कोणते चॅप्टर्स तुला JEE साठी स्कोरिंग वाटतात? CETच्या आणि JEEच्या फिजिक्स मध्ये तुला कोणता डिफरन्स जाणवला? टफ न्यूमेरिकल्स आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तू काय अप्रोच वापरलास? फिजिक्स वीक असलेल्या स्टुडंटसाठी तुझा काय ऍडव्हाइस राहील? आणि हे क्वेश्चन्स एकमेकांशी रिलेटेड असल्यामुळे मी सलग विचारतोय, म्हणजे तुझी एक लिंक लागलेली असती, त्याचा उपयोग आपल्या ऍस्पिरंट्सना व्हावा. फिजिक्स हा माझा पहिल्यापासून आवडता सब्जेक्ट, त्यामुळे मला एक सेल्फ कॉन्फिडन्स आधीपासूनच होता फिजिक्ससाठी. CET आणि JEE
फिजिक्समध्ये एक खूप मोठा डिफरन्स आहे. ते म्हणजे सीईटीचे क्वेश्चन सगळे फॉर्म्युला बेस्ड असतात आणि जेईचे सगळे क्वेश्चन मोस्टली ऍप्लिकेशन लेवल असतात. म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजत असेल आणि त्यामागचे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला कळाले असेल तर तुम्ही जेई मध्ये व्यवस्थित स्कोअर करू शकता. मी फिजिक्ससाठी प्रिपेअर करताना सगळ्यात पहिल्यांदा क्लास नोट्स रेफर केले. क्लास नोट्स मधून मी सगळ्यात पहिल्यांदा थेअरी वाचून कॉन्सेप्ट समजून घेतलं आणि त्यामागचे सगळे ऍप्लिकेशन जाणून घेतले. त्यानंतर मी फॉर्म्युले एक सेपरेट नोटबुक मध्ये 4 ते 5 वेळा लिहून काढायचो. त्यामुळे माझे फॉर्म्युले सगळे व्यवस्थित लक्षात होते, न चुकता राहायचे. त्यानंतर मी एक्सरसाइज सॉल्व्ह करायचो आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करताना पण बेसिक लेवल क्वेश्चन्स पासून सुरुवात करायचो. त्यामुळे बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे माझे त्या कॉन्सेप्टसाठी एक कॉन्फिडन्स बिल्डअप होत होता. त्यामुळे मला डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एक सेल्फ कॉन्फिडन्स येत होता की आपल्याला ती कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून आलेली आहे. ज्या मुलांचं फिजिक्स वीक आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा क्लास नोट्स व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचे. त्यामागचे जे कॉन्सेप्ट किंवा जे ऍप्लिकेशन्स आहेत ते व्यवस्थित जाणून घ्यायचे. तुम्हाला ते कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन समजून घेतली की कॉन्सेप्ट समजून घ्यायला काही अडचण येत नाही. ग्रेट. आता पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे केमिस्ट्री. बऱ्याच वेळा असा असतो की केमिस्ट्री आवडत नाही. आपल्या आवडीच्या गोष्टी या फक्त हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये असू शकतात, एंट्रन्स एक्झाम मध्ये नाही. जो सब्जेक्ट आपल्याला आवडत नाही त्याचा रँक मिळवण्यासाठी आपल्याला जे कष्ट करायचे आहेत ते करावेच लागतात. स्ट्रॅटेजिक मूव्ह ही वापरावीच लागते. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे करावंच लागतं. जे केमिस्ट्रीमध्ये आता आपण सौरभ कडून जाणून घेऊ की केमिस्ट्रीमध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक यांचा बॅलन्स त्यानं कसा ठेवला. त्यानंतर सीईटी आणि जेई मेन याच्या केमिस्ट्रीमध्ये प्रिपरेशन कसं केलं. सगळ्यात महत्वाचा या इंटरव्ह्यूतला प्रश्न, ऑर्गॅनिक रिॲक्शन लक्षात ठेवण्यासाठी तू काय केलंस, कोणतं टेक्निक वापरलंस हे पण सांग आणि केमिस्ट्रीमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन कशी ठेवलीस. केमिस्ट्रीमध्ये माझं फिजिकल हे खूप स्ट्रॉंग होतं आणि मला कॉन्फिडन्स पण होता. त्यामुळे मी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक पेक्षा थोडासा कमी टाइम फिजिकलला देत होतो. पण जेवढा टाइम मी फिजिकलला देत होतो त्यापेक्षा डबल टाइम मी इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकची प्रॅक्टिस करायचो. सीईटीच्या केमिस्ट्रीमध्ये आणि जेईच्या केमिस्ट्रीमध्ये फरक आहे. सीईटीच्या केमिस्ट्रीमध्ये फार तर 1 ते 2 कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारायचे. म्हणजे एका क्वेश्चन मध्ये 1 ते 2 कॉन्सेप्ट युज व्हायचे. पण जेईच्या एक्झाम मध्ये एका क्वेश्चन मध्ये ऍटलीस्ट 2 ते 3 कॉन्सेप्ट युज व्हायचे. त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, आणि एक्सेप्शन्स असल्यामुळे जास्त कन्फ्युजन व्हायचं. त्यामुळे थोडंसं कन्सेप्ट क्लिअर असतील तर इझिली तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक रिॲक्शन्स लक्षात ठेवण्यासाठी मी सेम फिजिक्स सारखा ट्रिक यूज केली. फिजिक्स फॉर्म्युले जसे पाठ करायचो मी लिहून, तसंच मी रिॲक्शन पण केले. रिॲक्शन मी 4 ते 5 वेळा सगळे नोट डाऊन करायचो एका सेपरेट नोटबुकमध्ये. तसंच लर्न करायचो नोट डाऊन करून. केमिस्ट्रीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मी जे मॉक टेस्ट व्हायचे किंवा ॲलेनचे जे क्लास टेस्ट असायचे, त्यानंतर माझ्या ज्या चुका व्हायच्या टेस्ट नंतर ते मी एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचो. इन केस सेम चूक जर डबल होत असेल तर मग मी ते कॉन्सेप्ट किंवा ती सेम चूक असेल तर मग मी परत त्यावरती प्रॅक्टिस करायचो आणि नेक्स्ट टेस्टमध्ये ती चूक होऊ नये याचं पूर्ण ट्राय करायचो. ग्रेट इन्फॉर्मेशन. सौरभ, आता सगळ्यात महत्वाचा विषय, मॅथमॅटिक्स इज द बॅकबोन ऑफ इंजिनिअरिंग. तुम्ही सगळे ऍस्पिरंट्स, मला माहिती आहे 90% ऍस्पिरंट हे सीएस आणि अलाइड कोर्सेस साठीच इच्छुक असतात. त्यांना पुढे सीएस आणि अलाइड कोर्सेस, एआयडीएस, एआयएमएल किंवा कोणतेही या प्रकारचे सीएस रिलेटेड कोर्सेसच घ्यायचे असतात आणि सीएस इज द ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स, हे लक्षात घ्या. आणि हा मॅथमॅटिक्स हा रँक डिसाईड करतो, रँक बुस्टर आहे. तुमची रँक ही सीईटीला तर मॅथमॅटिक्सच ठरवणार आहे, कारण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला आहे. मॅथमॅटिक्समध्ये तो 2 मार्काला आहे. फक्त मार्कांमुळेच नाही तर जेईला पण आणि सीईटीला पण मॅथमॅटिक्स हा तुमचा रँक डिसाईड करणार आहे. त्यामुळं त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तर तुझी मॅथ्स स्ट्रॅटेजी काय होती, त्याच्यामध्ये मस्ट डू चॅप्टर्स कोणते होते आणि स्पीड अॅक्युरसी डेव्हलप करण्यासाठी तू प्रॅक्टिस कशी केलीस, मॉक टेस्ट अनालिसिस कसं केलं. एकदम इम्पॉर्टंट, मॅथ्सची भीती वाटणाऱ्या स्टुडंटसाठी तुझा काय मेसेज राहील. मॅथ्स खरं तर रँक डिसाइडिंग सब्जेक्ट आहे. कारण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जेवढे तुम्हाला मार्क्स येतात ते ऑन ॲव्हरेज असतात. सगळ्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मार्क्स येतात. बट बाकीच्यांपेक्षा तुम्हाला जर 2-3 मार्क्स जरी जास्त असतील मॅथ्समध्ये तर तुमचा रँक खूप इम्प्रूव्ह होतो. आणि तुम्ही जेवढं सॉल्विंग प्रॅक्टिस जास्त कराल तेवढी तुमची स्पीड आणि अॅक्युरसी डेव्हलप होईल. तीच एक्झामच्या वेळेस तुम्हाला खूप हेल्प करते. त्यानंतर मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला कंटिन्यू इम्प्रूव्ह करत राहावं लागतं. जसं तुमची एक्झाम्स आहे की तुम्ही अनालाइज करायची की कोणत्या क्वेश्चन मध्ये कुठे चुका होतात, कोणत्या स्टेप्स मध्ये चुका होतात आणि ते पुढे तीच चूक रिपीट नाही करायची. सॉल्विंग किंवा प्रॅक्टिस करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की
अप्रोच कसा करायचा, म्हणजे कोणकोणत्या वेज मध्ये अप्रोच करू शकतो. एकच ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एकच मेथड आहे की लाईक अजून 2-3 मेथड आहेत, ते सगळे एक्सप्लोर करायचे आणि त्यातून तुम्हाला जी इझियर वाटेल त्याला फॉलो करायचे. त्यानंतर मॅथ्स खरंच बघितलं तर सगळ्यांनाच भीती राहते. मला पण भीती होती, माझ्या मित्रांना पण भीती होती. मॅथ्सची जर भीती ओव्हरकम करायची असेल तर तुम्हाला बेस्ट वे आहे की सॉल्विंग प्रॅक्टिस करायची आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री पेक्षा तुम्हाला डबल टाइम मॅथमॅटिक्स साठी द्यावं लागणार आहे, तरच तुमचा स्कोर ओव्हरऑल इम्प्रूव्ह होईल. नाईस. व्हेरी गुड सौरभ. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्ही सब्जेक्ट झालेत. आता आपण स्ट्रॅटेजिक मूव्हकडे येऊ. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डिफिकल्ट चॅप्टर्स आणि वीक एरिया. सौरभ, तुझा डिफिकल्ट सब्जेक्ट कोणता होता किंवा चॅप्टर कोणता होता आणि त्या टॉपिकमध्ये कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला? वीक चॅप्टर स्किप करावेत का इम्प्रूव्ह करावेत? तुझं क्लिअर ओपिनियन काय आहे? खरं तर सगळ्यांसाठी प्रत्येक चॅप्टरची डिफिकल्टी लेवल वेगळी असती. पर्सनली माझ्यासाठी मला केमिस्ट्री खूप डिफिकल्ट जात होता. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा माझा असा कॉन्फिडन्स गेन होत नव्हता केमिस्ट्रीसाठी. प्रत्येकासाठी डिफिकल्टी लेवल वेगळी असती. प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंग नुसार प्रत्येक चॅप्टरची डिफिकल्टी ही चेंज होत राहते. त्यामुळे अशी कोणत्या चॅप्टरची किंवा प्रत्येक स्टुडंटसाठी एकच फिक्स डिफिकल्टी लेवल नसते. पर्सनली माझ्यासाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही डिफिकल्ट होती. त्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक रिएक्शन्स म्हणजे माझ्यासाठी एकदम स्किप करू वाटत होतं. बट मी ते कधी स्किप केलं नाही, कारण मला माहिती होतं की जर पुढे आत्ता स्किप केलं तर एक्झाम मध्ये आपल्याला अडचण येणार आहे. मग त्यामुळे मी स्किप न करता ते, जरी मला अवघड वाटत होतं तरी मी ते केमिकल रिएक्शन्स लिहून काढून पाठ केले. त्यामुळे मला एक्झाम मध्ये त्याचा खूप फायदा झाला की कॉन्फिडन्स गेन होत गेला मॉक टेस्ट देऊन. त्यानंतर जे माझ्या मॉक टेस्ट मध्ये चुका होत होत्या ते मी घरी येऊन इम्प्रूव्ह केले. मग जिथं डाऊट यायचं मी तिथं फॅकल्टी जे होते माझे टीचर वगैरे त्यांना कन्सल्ट करायचो. मग ते पण मला इझिली सांगायचे की कॉन्फिडन्स कसा गेन करायचे, जे तुमचे डिफिकल्ट एरियाज असतात किंवा जिथे तुम्हाला अडचण येतात त्यावरती कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा आणि त्याची प्रॅक्टिस एका सिस्टमॅटिक वे मध्ये कशी करायची. गुड. आता मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिसकडे येऊया. जेईई मेन आणि सीईटी साठी मॉक टेस्ट किती इम्पॉर्टंट होत्या? आठवड्याला किती मॉक टेस्ट दिल्यास? मॉक टेस्ट अनालिसिस तू स्टेप बाय स्टेप कसं करत होता तेही सांग आणि सेम मिस्टेक पुन्हा रिपीट होऊ नये यासाठी तू काय केलंस? जेई मेन्स आणि सीईटीच्या फायनल एक्झामसाठी मॉक टेस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. मॉक टेस्ट दिल्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते आहेत किंवा वीक पॉईंट्स कोणते आहेत ते तुम्हाला जाणून येतात. आणि जरी तुम्हाला एखादं टॉपिक किंवा कन्सेप्ट असं स्ट्रॉंग वाटत असेल तरी पण एक्झाम मध्ये काही काही वेळेस चुका होतात. मग ते तुम्हाला समजून येते की लाईक एक्झॅक्टली चुका काय होतात, म्हणजे सिली मिस्टेक्स होते की कन्सेप्ट क्लिअर झाली ना त्यामुळे मिस्टेक्स होतात. त्यामुळे प्रत्येक कॉन्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट त्या त्या चॅप्टरवरती किंवा त्या पर्टिक्युलर कॉन्सेप्ट वरती द्यायलाच पाहिजे. आठवड्यातून तुम्ही जवळपास ऍटलीस्ट मिनिमम तरी मॉक टेस्ट द्यायला पाहिजे. पूर्ण जेवढा आठवड्यात एक सिलेबस होईल त्यावरती मिनिमम ऍटलीस्ट एक तरी मॉक टेस्ट द्यायची. तुम्ही जास्तीत जास्त किती पण देऊ शकता, पण मिनिमम एक द्यायलाच पाहिजे. आणि मॉक टेस्ट प्रत्येक मॉक टेस्ट झाल्यानंतर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केलं तरच फायदा त्या मॉक टेस्ट दिलेल्याचा. जर तुम्ही 10 मॉक टेस्ट देत असाल आणि अनालिसिस तुम्ही एकाचं पण करत नाही तर मग त्या मॉक टेस्टचा काहीच फायदा होत नाही. आणि अनालिसिस पण कसं, तुम्ही मागची मॉक टेस्ट आणि आत्ताची दिलेली मॉक टेस्ट ह्या दोन्हीचं अनालिसिस करायचं. म्हणजे मागच्या मॉक टेस्ट मध्ये जे चुका झाल्या त्या चुका आत्ताच्या मॉक टेस्ट मध्ये झाल्यात की नाही हे बघायचं. आणि जर झाल्या असतील तर ते कशामुळे, तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये किंवा कॅल्क्युलेशन एरर आहेत किंवा सिली मिस्टेक्स आहेत, ते तुम्ही फाइंड आउट करायचं. आणि जर एकच चूक रिपीट होत असेल तर ती एका सेपरेट नोटबुक मध्ये नोट डाऊन करायची. म्हणजे इन फ्युचर कसं, तुम्हाला जर फायनल एक्झाम असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे किंवा वीक सब्जेक्ट आहे, पण तुम्ही एक्झामच्या अगोदर खूप कन्फ्युजन असतात आणि ते सगळे कन्फ्युज असतात. मग एक्झामच्या अगोदर कसं थोडं रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही ते बघू शकता की तुमच्या चुका कुठे होत होत्या त्या टॉपिक मध्ये. आणि ते तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की आपण हे चुका इम्प्रूव्ह केले तरच फायदा आहे त्याचा. आणि जर इम्प्रूव्ह होत नसेल तर मग तुम्ही मॉक टेस्ट आणि अनालिसिस करून काहीच फायदा नाहीये. ग्रेट इन्फॉर्मेशन. आता कोचिंग वर्सेस सेल्फ स्टडी यामध्ये तू बॅलन्स कसा ठेवलास हे पण महत्वाचं आहे. रुरल बॅकग्राऊंड मधील जर स्टुडंट असेल तर आणि कोचिंग नसेल तर काय बेस्ट ऑप्शन आहेत? ऑनलाईन रिसोर्सेस म्हणजे युट्यूब किंवा टेस्ट सिरीज बद्दल तुझं काय मत आहे हे पण सांग. कोचिंग वर्सेस सेल्फ स्टडी. मुलांना असं वाटतं की नुसते क्लासेस अटेंड केले म्हणजे अभ्यास झाला, परंतु असं नाहीये. तुम्ही जेवढं कोचिंग क्लासेस अटेंड करता, जेवढा टाइम क्लासेसमध्ये असता, ऍटलीस्ट तेवढं तुम्ही सेल्फ स्टडी द्यायला पाहिजे. सेल्फ स्टडी टाइम द्यायलाच पाहिजे. म्हणजे काय होतं की क्लासेसमध्ये जे तुम्हाला शिकवतात आणि ते तुम्ही घरी येऊन त्याच दिवशी जर तुम्ही केलं तर ते इझिली तुम्हाला लवकरात लवकर अंडरस्टँड होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला जे डाऊट असतील किंवा ते कन्सेप्ट समजलं नसेल तर तुम्ही ते टीचर्सला वगैरे विचारू शकता. आणि असं रेग्युलर एका शेड्यूलमध्ये केलं तर तुमचा बॅकलॉग पण हे होत नाही. आणि बॅकलॉग जर राहिला तर नंतर तुम्हाला असं प्रेशर फील होतं. आणि असं रेग्युलर एका सिस्टमॅटिक वे मध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचं प्रेशर वगैरे फील होत नाही आणि तुम्ही असं प्रेशर फ्री तुम्ही अभ्यास करू शकता. आणि जर तुम्ही रुरल बॅकग्राऊंडचा वगैरे असेल, म्हणजे तुम्ही खेडेगावातून वगैरे असाल आणि तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये किंवा चांगले कोचिंग क्लासेस वगैरे जर जॉईन करता येत नसतील, काही
काही पण कारण असेल, तर मग तुम्ही ऑनलाईन रिसोर्सेस यूज करू शकता. जसं YouTubeवरती बरेच क्लासेस असतात किंवा दुसरे कोणते जे ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहेत, तर ते पण तुम्ही जॉइन करू शकता. पण ऑनलाईन जर असेल, तर तुम्हाला एक डिस्ट्रॅक्शन्स राहतात. खूप काही गोष्टीचं डिस्ट्रॅक्शन आहे. जर तुम्ही ते अटेंड करत असाल, तर तुम्हाला ते फक्त डिस्ट्रॅक्शन्स अव्हॉइड करायचे आणि ते तुमच्याच हातात आहे. पर्सनली तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही कसं मॅनेज करताय ते तुमच्यावरती डिपेंड आहे आणि तुम्ही ज्या वेमध्ये मॅनेज करताय त्यावरतीच तुमचा जो फायनल स्कोर असणार आहे, तो डिपेंड करणार आहे. आता येऊया आपण रेफरन्स बुक आणि स्टडी मटेरियलकडे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्हीसाठी कोणत्या रेफरन्स बुक किंवा मटेरियल वापरलं? डीपीपी आणि टेस्ट सिरीज कोणाच्या फॉलो केल्या? लिमिटेड रिसोर्सेसवर फोकस करणं किती इम्पॉर्टंट आहे असं तुला वाटतं? हे पण सांग. 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये खरं तर मी कोणते एक्सटर्नल रेफरन्स बुक यूज केले नाहीत. जे माझे क्लासेसने प्रोव्हाईड केले होते, तेच मी यूज केले होते थ्रू आउट दी प्रिपरेशन. आणि जर तुम्हाला यूज करायचेच असतील, तर तुम्ही इतर पब्लिकेशन्स किंवा रेफरन्स बुक तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. यूज करायच्या अगोदर तुमचे जे टीचर्स वगैरे आहेत, त्यांना विचारूनच तुम्ही यूज करा. आणि मला असं वाटतं पर्सनली, की रेफरन्स बुक जेवढे कमी यूज कराल तेवढं चांगलं आहे. म्हणजे कसं होतं, की प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये प्रत्येक कन्सेप्टची मेथड वेगळी असते एक्सप्लेन करण्याची किंवा लँग्वेज वेगळी असते आणि जर तुम्ही जेवढं कमी यूज कराल तेवढं तुमचं कन्फ्युजन कमी होते. म्हणजे जर तुम्ही 1 ते 2 रेफरन्स बुक यूज करत असाल, तर तुम्हाला तुमची सोपी लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता आणि कन्फ्युजन कमी होतं त्यामुळे बेसिकली. गुड. आता आपण बोर्ड, जेई आणि सीईटी यांचा बॅलन्स बघू. कारण प्रत्येकाची तारांबळ उडती. बोर्डची एक्झाम असती तेव्हा पहिला जेई मेनची फर्स्ट सेशन होतो, त्यानंतर बोर्ड येतं, मग पुन्हा सीईटी आणि जेई सेशन 2 या सगळ्याचा बॅलन्स राखणं आपल्याला गरजेचं असतं. त्यामुळे बोर्ड, जेई मेन आणि सीईटी यांचा बॅलन्स तू कसा केलास? जेई प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटनी सीईटी कधी सिरियसली घ्यायला हवी? बोर्ड प्रिपरेशनची जेई किंवा सीईटीला कशी हेल्प झाली? आणि शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये आपला फोकस कशावर असायला हवा? माझं स्टार्टिंग पासून एकच टार्गेट होतं, की जेईई वरती फोकस करायचं आणि मी तसंच केलं. जसं बाकीची मुलं काय करतात, की जेईई आणि सीईटी दोन्हीवरती सोबतच फोकस करतात. त्यामुळे कन्फ्युजन होतं. मग माझं टार्गेट होतं, की जेईई फक्त आणि मी तसंच प्रिपेअर पण तसंच केलं जेईईनुसार आणि जेईईचा फर्स्ट अटेम्प्ट झाला, जे की मला चांगला गेला होता आणि त्यानंतर ॲन्सर केल्यानंतर मी चेक केलं आणि माझा स्कोर पण चांगला येत होता. त्यामुळे मला एक आयडिया भेटली, की आपण पुढचं प्लॅनिंग कसं करायचं, म्हणजे पुढं कोणत्या एक्झामवरती फोकस करायचं आणि 75% क्रायटेरिया असल्यामुळे मग मी त्यानंतर जेईच्या फर्स्ट नंतर बोर्ड्सवरती फोकस करायला चालू केलं आणि बोर्डचं करत असताना मी सीईटीचं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचो. म्हणजे कसं सिलेबस तर सेमच आहे आणि त्याची मेथड पण सेम आहेत ऑलमोस्ट आणि सीईटीला कसं जेई पेक्षा खूप फास्ट सॉल्व्ह करायला लागतं. कमी टाइममध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतं. तरच तुमचा स्कोर चांगला येतो आणि अॅक्युरसी पाहिजे असते. मग मी बोर्डचं करत असताना सीईटीचे पण एक्झाम्पल सॉल्व्ह केले प्लस अॅक्युरसी थोडी डेव्हलप केली. त्यानंतर बोर्डचं झाल्यानंतर मग मी सेकंड जेईचा जो अटेम्प्ट असतो त्यावरती फोकस चालू केला. फर्स्ट अटेम्प्टला तर चांगला स्कोर आलाच होता. पण आपल्याकडे अजून एक चान्स होता ना, की आपण अजून काही इम्प्रूव्ह करू शकतो. त्यासाठी मी सेकंड अटेम्प्ट वरती फोकस केला आणि त्यानंतर जेईच्या सेकंड अटेम्प्ट नंतर मी सीईटी वरती पण फोकस केला. जवळपास 1 आठवड्याचा गॅप राहतो. त्यामध्ये तुम्ही पीओक्यू वगैरे इझिली सॉल्व्ह करू शकता आणि विच इज सफिशियंट. जर प्रिपरेशन चांगली झाली असेल तर तुम्हाला तो टाइप सफिशियंट आहेत पीओक्यू किंवा त्या एक्झाम रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, जे की मी केला आणि सीईटी नंतर मी मग नंतर फुल माझा फोकस जेई ॲडव्हान्स वरतीच केला होता. कारण एक बॅकअप ऑप्शन असायला पाहिजे ना, जरी आपल्याकडे जेई आहे तरी पण जेईचा स्कोर चांगलाच आलाय, बट आपल्याकडे अजून एक बॅकअप ऑप्शन असायला म्हणून मी सीईटी वरती फोकस केला होता. गुड. आता आपण अभ्यासाकडून थोडं इमोशनल सब्जेक्टकडे येऊया. तो म्हणजे पेरेंटचा सपोर्ट. सौरभला याचा उपयोग खूप झाला, मी पहिल्या इंट्रोमध्येच सांगितलं. तर पेरेंटचा सपोर्ट आणि मेंटल स्ट्रेंथ याविषयी आपण बोलूया. पेरेंट आणि फॅमिलीचा सपोर्ट तुझ्या जर्नीमध्ये किती इम्पॉर्टंट होता? स्ट्रेस, प्रेशर, कंपॅरिझन कसं हँडल केलंस? आणि पेरेंटनी ॲस्पिरंटला मेंटली कसं सपोर्ट करावं असं तुला वाटतं? फोकस मेंटेन करण्यासाठी तू कोणत्या डेली हॅबिट्स कोणत्या होत्या तुझ्या? जेई आणि सीईटी एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. म्हणजे हे एक्झाम देत असताना तुम्हाला डिप्रेशन, प्रेशर, फील हे नक्कीच करणार तुम्ही आणि मी पण केलं होतं. मला एक्सटर्नली इन द सेन्स फॅमिलीकडून कधी प्रेशर नव्हतं, की लाइक एक्झामचं किंवा रिझल्ट. कारण माझं आणि फॅमिलीचं थोडं फ्रेंडली नेचर असायचं आणि जरी कधी प्रेशर वगैरे फील झालं मला, तरी मी त्यांच्याशी बोलून डिस्कस वगैरे करायचो. नंतर मला असं प्रेशर काही फील होत नव्हतं आणि जरी मला कधी डिप्रेशन वगैरे आलं आणि येतच, सगळ्यांना येतच ते. मला पण आलं होतं, माझ्या फ्रेंड्सला आणि तुम्हाला पण नक्कीच येणार जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर. आणि जेव्हा डिप्रेशन यायचं तेव्हा मी आई-बाबांनी मला शिकवताना जे कष्ट घेतले होते किंवा त्यांना जे अडचणी आल्या होते, ते आठवण करून मला असं थोडं एनर्जी यायची. नाही, आपल्याला हे करायचंच आहे म्हणून. आणि असं करून मग मी नंतर अजून रिस्टार्ट व्हायचो. नंतर अजून प्रिपरेशन करायला सुरुवात करायचो. डिप्रेशन येतंय म्हणून
अभ्यास सोडून द्यायचा असं नाहीये. तुम्हाला डिप्रेशन येते कारण तुम्ही अभ्यास करताय आणि ते डिप्रेशन ओव्हरकम करून तुम्ही अभ्यास करत राहिला तरच तुमचा रिझल्ट चांगला आहे ना. आणि जर तुम्ही असं गिव्हअप केलं तर काहीच फायदा नाही त्या प्रिपरेशनचा किंवा तो जो डिप्रेशन आलं होतं तुम्हाला अभ्यास केलाय त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे डिप्रेशनमुळे असं गिव्हअप करून द्यायचं नाही, उलट त्याला ओव्हरकम करायचं आणि आपले 100% एफर्ट देऊन बेस्ट स्कोर आणायचा. खरोखर या इंटरव्ह्यूचा आणि या उत्तराचा आपल्याला प्रचंड फायदा होणार आहे. जेईई मेन सेशन 1 चे रिझल्ट लागलेले आहेत. पेपरमध्ये असं जाणवलंय जेईई सेशन 1 मध्ये, की खूप लेंदी पेपर होते आणि लेंदी पेपर जेव्हा समोर आले, तेव्हा ते कळालं की लेंदी आहे. तेव्हा अनेकांचे हातपाय लटपडले, तिथंच त्यांनी शस्त्र टाकून दिली. त्यामुळं चांगली तयारी करणाऱ्यांचे पण अवसान गळालं होतं. हे खूप महत्वाचं आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण शस्त्र टाकता कामा नये. जेव्हा असे पेपर येतात, तेव्हा आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण प्रिपेअर करून जायचं की लेंदी पेपर येणार, तेव्हा आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे. लेंदी पेपर आल्यावर आपण फिजिक्स किती सोडवायचं, मॅथ्स किती सोडवायचं, केमिस्ट्री कोणत्या लेव्हलचं सोडवायचं, हे जर तिथल्या तिथं डिसिजन घेतला, तर आपले अनेक निगेटिव्ह मार्किंगमध्ये जे आपले नुकसान होतं ते होणार नाही आणि तुमचा कॉन्फिडन्स जर स्टेबल राहिला, तर नक्कीच याचा फायदा होईल. त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे. जेईई मेन एक्झाम डे तुझी स्ट्रॅटेजी काय होती? टाईम मॅनेजमेंट आणि क्वेश्चन सिलेक्शन तू कसं केलंस? एक्झाममध्ये पॅनिक अव्हॉइड करण्यासाठी तू काय केलं? आणि सीईटी किंवा एक्झाम डेला स्टुडंटनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? एक्झाम पिरियड खरं तर खूप महत्वाचा असतो. तुम्ही 2 वर्ष प्रिपेअर करता, 2-3 वर्ष प्रिपेअर करत असता आणि तुम्ही जे काही प्रिपरेशन केलेलं असतं ते आउटपुट द्यायचा टाईम असतो तो खरं तर. त्यामुळे तो पिरियड खूप सेन्सिटिव्ह होऊन जातो. मग एक्झामच्या अगोदर खरं तर 1 ते 2 दिवस तुम्ही थोडं रिलॅक्स राहायला पाहिजे. रिलॅक्स म्हणजे पूर्ण असा अभ्यास सोडून पण नाहीये. पण जे तुम्ही केलेला अभ्यास त्याची रिव्हिजन करू शकता किंवा फॉर्म्युले रिवाइज करू शकता किंवा जे तुम्हाला मिस्टेक करत होता, जे तुम्ही एनालिसिस केलं होतं, त्यावरती तुम्ही हे करू शकता रिव्हिजन वगैरे. पण असं काही नवीन टॉपिक घेऊ नका, की तुम्हाला हा अगोदर येत नव्हता टॉपिक. तुम्ही आता तेच चालू केलंय. कारण ते जर केलं तर तुमचं अजून कन्फ्युजन होणार आणि तुम्हाला असं थोडं अंडर कॉन्फिडंट फील असेल, की आपल्याला जमत नाही काही आणि त्याचा अफेक्ट एक्झाममध्ये होईल. असं काही करू नका, की कोणतंच की एक्झाममध्ये त्याचा परिणाम आणि त्यामुळे एक्झाम खराब जाईल. हे झालं एक्झामच्या अगोदर आणि एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला तिथे खूप मुलं भेटणार, गर्दी असणार, पॅरेंट्स पण असणार आणि असं जास्त डिस्कशन करू नका. हां, थोडं म्हणजे वातावरण स्वतःला प्रेशर फ्री फील करण्यासाठी थोडं डिस्कशन वगैरे करा मुलांसोबत वगैरे. पण असं फक्त अभ्यासाचा करू नका, की हा टॉपिक झाला नाही, हा टॉपिक झाला, ह्यामध्ये माझे प्रॉब्लेम्स येतात मला किंवा ह्यामध्ये जास्त मिस्टेक्स होतात. कारण असं केल्यानंतर त्याच्यामुळं प्रेशर वाढतं. एकतर एक्झामचा टाईम असतो आणि त्याचं प्रेशर आणि वरून येतंय, नाही येतंय त्याचं प्रेशर. त्यामुळे तुम्हाला एक्झाम द्यायला जाताना कन्फ्यूज होता, हे सगळं अव्हॉइड करायचं आणि एक्झामला गेल्यानंतर पण थोडं म्हणजे शांतच राहायचं. कसं रिफ्रेश होता. दॅट्स इट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. या एक्झाम स्ट्रॅटेजीचा सर्वांना चांगला उपयोग होऊन दे. अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही जेव्हा एक्झाम डे दिवशी एक्झाम हॉलला जाता, तेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर व्हा. एक्झाम पेपर काय कसा येणार हे तर वाच. ते सौरभनं तुम्हाला आता सांगितलेलं आहे. प्लस त्या ॲटमॉस्फिअरशी लवकर कॉप अप व्हा. कारण आपण जेव्हा नवख्या ठिकाणी जातो, आपलं माइंड हे फॅमिलिअर नसतं त्या ॲटमॉस्फिअरला. पण एक्झाम हॉलमध्ये असं चालणार नाही. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही लवकरात लवकर कॉप अप व्हा. इथं आपण पूर्वी येऊन गेलोय असं तुमच्या मनाला सांगा आणि हे नेहमीचंच तुमचं स्कूल आहे, कोचिंगचं इन्स्टिट्यूट आहे, अशी समजूत तुमच्या मनाला घाला. म्हणजे तुम्हाला त्या एक्झाम हॉल आणि एक्झाम हॉलचं जे ठिकाण आहे, तिथं लवकर तुम्ही कम्फर्ट झोनला याल आणि एकदा तुम्ही कम्फर्ट झोनला आलात, तुमचं जे 2 वर्ष केलेली मेहनत आहे, ती त्या एक्झाम पिरियडमध्ये आपल्याला रिझल्ट रूपानं देता येईल. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. कोणत्याही ठिकाणी तुमचा नंबर पडू दे. आउट ऑफ सिटी जरी पडला तरी त्रागा करून घ्यायचा नाही. कारण आपल्याला आपल्या सिटीमध्येच कॉलेज मिळणार नाही हे पण लक्षात घ्या. शिकण्यासाठी आपल्याला आपलं गाव, घर सोडून जावंच लागणार आहे आणि ते गरजेचंच आहे. त्यामुळं लवकरात लवकर एक्झाम हॉलला तुम्ही कॉप अप करून घ्या आणि सौरभनं आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. आतापर्यंत आपण डिस्कस केलं एक्झाम प्रिपरेशन आणि एक्झाम रिलेटेड सगळ्या गोष्टी. आता त्यानंतर जेवढं एक्झाम प्रिपरेशन वगैरे महत्वाची असते, तेवढंच डॉक्युमेंटेशन आणि ॲडमिशन प्रोसेस महत्वाची असते. कारण ॲडमिशन प्रोसेसवरती एक्झामचा रिझल्ट तुमचा चांगला आलाय. बट जर तुमची प्रोसेस व्यवस्थित नाही झाली, डॉक्युमेंटेशन बरोबर नसतील, तर मग त्या रिझल्टचा काहीच फायदा नाहीये. जर तुमचं ॲडमिशनच होत नसेल, जर काही टेक्निकल गोष्टींमुळे, ॲडमिशन प्रोसेस खूप महत्वाची असते. माझा रिझल्ट चांगला आला, त्यानंतर आमचं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं चालू झालं आणि डॉक्युमेंटेशन आम्ही सगळं मिशन ॲडमिशन यांच्याकडे काउन्सिलिंग दिलं होतं.
त्यामुळे मी आणि माझे पॅरेंट्स सगळे म्हणजे टेन्शन फ्री होतो. कारण आमचा विश्वास होता, की डॉक्युमेंटेशन, सगळे ॲडमिशन प्रोसेस सगळी व्यवस्थित होणार. असा विश्वास पण होता, की सरांवरती, की काही अडचण येणार नाही ॲडमिशन प्रोसेसमध्ये. त्यानंतर मला जोसा काउन्सिलिंगमधून फर्स्ट राउंडमध्ये NIT सुरतकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग अलॉट झालं. त्यानंतर आम्ही सगळे डॉक्युमेंटेशन केलं, ॲडमिशन प्रोसेस व्यवस्थित झाली, काही अडचण वगैरे नाही आल्या डॉक्युमेंटेशनमध्ये. त्यानंतर मी कॉलेज जॉइन केलं. तिथे 1 महिना होतो मी आणि त्या 1 महिन्यामध्ये जवळपास म्हणजे तिथं कॉलेजमध्ये असताना, NITमध्ये असतानाच सायमल्टेनियसली इकडे CET कॅप राउंड प्रोसेस सुद्धा सुरू होती आणि माझं असं स्वप्न होतं, की COEP CS अलॉट व्हावं माझ्या. मग त्याच्यासाठी सगळं डॉक्युमेंटेशन आणि जे काही कॅप राउंडची प्रोसेस होती, फॉर्म फिलिंग, ते सगळं मिशन ॲडमिशनच्या सरांनी सगळं व्यवस्थित केलं होतं. आणि लास्ट राउंडमध्ये मला अलॉट झालं होतं COEP CS आणि ॲक्च्युअली ते मला माहितीच नव्हतं. प्रोसेस सगळं सरच बघत होते. मला काहीतरी 5:30 ला लिस्ट लागली होती कॅप राउंडची आणि ते मला माहितीच नव्हतं. मग सरांचा ॲक्च्युअली मला जवळपास 10-12 वेळेस फोन आला होता. मी कॉलेजमध्ये असल्यामुळे मला माहितीच नव्हतं. मग सरांनी नंतर कॉलेज वगैरे झाल्यानंतर मी कॉल केला. सरांनी सांगितलं, की असं-असं झालंय, तुला COEP CS भेटलंय आणि चांगली गोष्ट होती ती. आनंद वाटला. त्यानंतर मग डिस्कशन चालू होतं, की कोणतं NIT कंटिन्यू करायचं की COEP. त्यामध्ये पण प्रशांत सरदेसाईंचा खूप गाईडन्स होता आम्हाला, की कोणतं चूज करावं काय. त्यानंतर आमचं सगळं डिस्कशन वगैरे झालं. पॅरेंट्सचं डिस्कशन झालं. पॅरेंट्सनी मिशन ॲडमिशनच्या सरांशी डिस्कशन केलं. मग त्यातून आमचं असं डिसिजन झालंय, की COEP CSला प्रायोरिटी द्यायची. मग तिथे ॲडमिशन घेतलं. आतापर्यंत आपण सगळं अकॅडमिक रिलेटेड डिस्कशन केलं. ॲडमिशन प्रोसेसबद्दल डिस्कशन केलं आणि जे काय अडचण म्हणजे अडचण इन द सेन्स प्रोसेस कशी असायला पाहिजे अभ्यासाची वगैरे ते सगळं डिस्कशन केलं. आता ऑलमोस्ट इंटरव्ह्यूचा एंडच होत आलेला आहे. सो माझं एक ओपिनियन आहे, पर्सनल ओपिनियन, की पण मोस्टली सगळ्या स्टुडंटची जर्नी 10 नंतर सुरू होती JEE CETच्या एक्झामसाठी. हे 2 वर्ष सोपे नसतात खरं तर. हे वाटतं म्हणजे फक्त अभ्यास आहे, एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तर आहे क्लिअर करायची, बट ती नसती सोपी. ते फक्त स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला ते रिअलिटी चेक भेटून जातो जसं एक्झाम टाइम जवळ येईल तसं. फक्त असं आहे, की जेव्हा आपण प्रोसेस स्टार्ट करतो जर्नीची म्हणजे 11च्या सुरुवातीपासून थोडं सिन्सिअर राहावा स्वतःशी, करत राहावा, गिव्ह अप करू नका. पूर्ण सिलेबस ऑलमोस्ट ऑक्टोबर पर्यंत संपून जातो, ऑक्टोबर, नोव्हेंबर 12 मध्ये. तोपर्यंत तुम्हाला एक आयडिया भेटून जाते, की अरे आपली कॅपॅबिलिटी किती आहे, आपल्याला होतंय की नाही मॅनेज, म्हणजे JEE वरती फोकस करायचा की CET वरती की दोन्हीवरती. पण फर्स्ट आपलं टार्गेट हेच असायला पाहिजे की JEE, कारण JEEचा जर तुम्ही सिलेबस प्रिपेअर केला फुल्ली, थोडं CET कम्पॅरेटिव्हली इझी जाते JEE पेक्षा. तुमचा मेन फोकस तर JEE वरती असायला पाहिजे ऑफकोर्स. पण काही मुलांना असं वाटतं की म्हणजे JEE होणार नाही त्यांच्याकडून, तर मग ऑक्टोबर नोव्हेंबर हा पिरियड असतो की फोकस कुठे करायचा हे तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे, रिअलाइज व्हायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की अरे आपल्याला JEE नाही जमणार, डिफिकल्ट जाती, पण आपण CET मध्ये बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो, तर मग पॅरेंट्सला वगैरे व्यवस्थित डिस्कस करा. असं मला असं वाटतंय, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की मी JEE पेक्षा CET मध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकतो, किंवा त्यावरून तुम्ही फायनल डिसिजन घेऊ शकता की CET कंटिन्यू करायचंय प्रिपरेशन की JEE. आणि जर तुम्हाला असं कॉन्फिडन्स असेल की तुम्ही करू शकता दोन्ही JEE आणि CET, तर मग बिनधास्त JEE वरती करा. असं तुमचा मेन टार्गेट असायला पाहिजे की जर तुम्ही JEE साठी प्रिपेअर करत असेल की फर्स्ट अटेम्प्ट JEEचा जो जॅन अटेम्प्ट असेल तोच फायनल असणार आहे. कारण त्यानंतर ज्यांच्या फर्स्ट अटेम्प्ट नंतर खूप कमी टाइम मध्ये जास्त एक्झाम असतात, बोर्ड असते, CET असती, त्यानंतर ऍडव्हान्स पण असतात जर तुम्ही एलिजिबल असाल तर. त्यामुळे तुमचं मेन टार्गेट JEE असायला पाहिजे. दॅट्स इट. सगळ्या JEE आणि CET ॲस्पिरंटसाठी ऑल द बेस्ट त्यांच्या प्रिपरेशनसाठी. तुम्हाला पण बेस्ट कॉलेज, Tier 1 NITs, IITs मिळतील हेच अपेक्षा करतो. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, खरोखर हा इंटरव्ह्यू आपल्याला एक मोटिवेशनल इंटरव्ह्यू म्हणून नक्कीच सिद्ध होणार आणि माझी सदिच्छा ही अशीच आहे, की हा इंटरव्ह्यू बघणारा प्रत्येक स्टुडंट हा चांगल्या Tier 1 कॉलेजमध्ये त्याच्या आवडत्या ब्रँचला जावा. पेरेंट्सही खूप झटलेले असतात तुमच्यासाठी. नुसतं फी भरणं इतक्यापुरतं ते मर्यादित नसतं. अनेक मानसिक तणावातून त्यांनाही जावं लागतं. जसं विद्यार्थी म्हणून तुम्हालाही अनेक तणाव येतात, डिप्रेशन येतं. या सगळ्या कोचिंगमध्ये सुद्धा बऱ्याचदा मॉक टेस्टला मार्क कमी आले, की आपण या सर्व डिप्रेशनमधून वगैरे जातो. हे सर्व पालकांनी तुम्हाला हँडल करताना त्यांची दमछाक होती. या सर्व गोष्टीमधून पुढे जाऊन आपल्याला चांगलं कॉलेज मिळवायचं आहे आणि आपल्या पालकांना आणि आपल्याला स्वतःलाही सिद्ध करायचं आहे. या इंटरव्ह्यूतून आपल्याला नक्कीच फायदा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची काउन्सिलिंगची गरज पडल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्म आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तो नक्की भरा आणि कॉन्टॅक्ट करा. या सर्व काउन्सिलिंगचा आपण फायदा जरूर घ्या. सौरभचे पेरेंट्स यांचे मी आभार मानतो. त्यांनी खरोखर खूप चांगला गाईडन्स दिला आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ॲडमिशन कडून ऑल द बेस्ट. थँक यू.